प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, भारताच्या राजकारणात अलीकडच्या काळात आणि सध्याच्या काळामध्ये प्रकाशजी आंबेडकर हे भारतातले एकमेव नेते आहेत की जे ते काही बोलतात ते सत्यामध्ये घडतंय. प्रकाशजी आंबेडकर आजवर जे जे काही बोलले ते खरं घडत गेलेलं आहे. गेल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासह भारताच्या राष्ट्रीय राजकारणाबद्दल आणि जागतिक घडामोडींबद्दल जे काही भाष्य केलेलं आहे, जे काही त्यांनी अनुमान वर्तवलेला आहे, जे काही अंदाज त्यांनी वर्तवलेले आहे, ते आतापर्यंतच्या अनुभवातून आपण पाहतोय की प्रकाशजी आंबेडकरांचा प्रत्येक शब्द ना शब्द खरा ठरत आलेला आहे. आताही त्याची प्रचिती आपल्याला येत आहे. सध्या संपूर्ण भारतामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटानं फोडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं. गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगरची चर्चा होती, परंतु आता शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या तोंडावर एका गटाने दुसऱ्या गटाचे 6 खासदार फोडले. या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले किंवा जाण्याच्या तयारीत आहे, कारण त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे आतापर्यंत आपल्याला मीडियातील बातम्यांनुसार कळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाशजी आंबेडकरांची आठवण येणं साहजिक आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 मधली 2 वर्ष झाली. निवडणुकीला अवघे 2 वर्ष सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही. त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि राहुल गांधींच्या काँग्रेस सोबत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचे जाहीर केले. प्रकाशजी आंबेडकर यांनी जाहीरपणे भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मी इंडिया आघाडीला समर्थन द्यायला तयार आहे. माध्यमांना सांगितलं, महाराष्ट्राला सांगितलं आणि एकच अट त्यांनी ठेवली त्यावेळेला, भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पराभव. या कारणासाठी मी इंडिया आघाडीला समर्थन द्यायला तयार आहे, प्रकाशजी आंबेडकर म्हणाले. मग ज्या वेळेला जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या, 48 जागा. वास्तविक पाहता प्रकाशजी आंबेडकरांची ताकद ही स्वतंत्र ताकद, ही मोठी ताकद. जर सन्मानपूर्वक युती करायची तर या 4 पक्षांना म्हणजे राहुल गांधींची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाशजी आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, या 4 पक्षांना समसमान 12 जागा लोकसभेमध्ये येणं अपेक्षित. परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं, मला केवळ 4 जागा पाहिजे, लोकसभेच्या 4 जागा. परंतु ह्या 4 जागा द्यायला सुद्धा इंडिया आघाडी तयार नव्हते आणि विशेष करून त्यावेळेला संजय राऊत या माणसानं फार मोठा खोडा घातला. हा माणूस कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित आघाडीनं आपल्या सोबत येऊ नये यासाठीच प्रयत्न करत होता की काय, असं त्यावेळेला त्यांच्या एकूणच हालचालींवरून दिसून येत होतं. आणि बैठकीमध्ये ते एक बोलायचे, वंचित आघाडीने ह्या जागा देऊ, त्या जागा देऊ किंवा देणारच नाही, अशा पद्धतीने ते बैठकीमध्ये बोलायचे आणि बाहेर पत्रकारांना अव्वाच्या सव्वा आकडा ते सांगायचे की आम्ही वंचितला 6 जागा द्यायला तयार आहे. परंतु बैठकीमध्ये मात्र ते 2 जागा सुद्धा द्यायला तयार नव्हते. हे वास्तव आहे. तरी सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं, मी युती करायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मी पाहिजे ते नुकसान भोगायला तयार आहे. माझं वैयक्तिक माझ्या पक्षाचं नुकसान
जरी झालं तरी मी ते भोगायला तयार आहे. परंतु तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या पक्षाचे खासदार हे विरोधी पक्षात जाणार नाही याची गॅरंटी आहे का? तसं मला तुम्ही लिहून द्या. आमचे खासदार उद्या फुटणार नाही याची खात्री मला तुम्ही एका बॉन्ड पेपरवरती लिहून द्या. मी तुमच्याबरोबर युती करायला तयार आहे. त्यावेळेला कोणीही त्यांना तसं लिहून दिलं नाही. आज शरद पवारांसह राष्ट्रवादीचे लोक कुठे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता कुठं चाललेत हेही आपल्याला माहित आहे. म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांनी अगोदरच ओळखलेलं होतं की ही भारतीय जनता पक्ष काय आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना काय, शरद पवारांची राष्ट्रवादी काय, हे सगळं एकच आहे. हे फक्त जगाला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या नावानं लढत जरी असले तरी आतमधून मात्र हे सगळं एकच आहे. शरद पवार हे भाजपाचीच तळी उचलणार. उद्धव ठाकरे यांचे लोक सुद्धा भाजपाला अनुकूल असंच वागणार. यात बहुजनांचं मरण होतंय. आणि मग आपलं पाप झाकण्यासाठी ह्या लोकांनी वंचितला बीजेपीची बी टीम म्हणून घोषित केलं. वंचितनं कोणत्याही प्रकारे वंचितला बदनाम कसं करता येईल यासाठी त्यावेळेला इंडिया आघाडीच्या लोकांनी अगदी आमच्यातल्याच बौद्ध म्हणून घेणाऱ्या, आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या गद्दारांना पुढं केलं, दलालांना पुढं केलं. प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी आमच्यातल्याच दलालांना पुढं केलं आणि वंचित बीजेपीची बी टीम आहे असं लोकांच्या मनावर बिंबवायला त्यांनी सुरुवात केली. प्रकाशजी आंबेडकर तेव्हापासून या सगळ्यांच्या विरोधात लढतायत. आज प्रकाशजी आंबेडकरांचं म्हणणं हे किती योग्य होतं आणि किती दूरदृष्टीपणाचं होतं हे आताच्या घटनेवरून, ऑपरेशन टायगर वरून आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. वंचित बहुजन आघाडी असो किंवा आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना असो, हे दोन्ही पक्ष हे बहुजनांच्या हक्काचे पक्ष, आंबेडकरी समाजाच्या हक्काचे पक्ष, या महाराष्ट्रातल्या वंचितांचे, शोषितांचे, पीडितांचे हक्काचे पक्ष म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आणि आनंदराज आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन सेना. या दोन्ही पक्षांना आपण जवळ केलं पाहिजे. आपली मतं घ्यायची, आपल्या मतांवरती निवडून यायचं आणि नंतर दुसऱ्या पक्षामध्ये घरोबा करायचा, विलिनीकरण करायचं, हे आता थांबलं पाहिजे. हे जे आता उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी आपल्या डोळ्यासमोर केलंय, आपली मतं घेऊन ते निवडून आले ना. आज इतर पक्षामध्ये जात आहे. याच्यातून आता आपण धडा घेतला पाहिजे. आता आपण इतरांना मोठं करण्यापेक्षा आपले पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना कशी मोठी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे आपल्या हक्काचे पक्ष आहेत. आपल्या सुखदुःखामध्ये धावून येणारे पक्ष आहे. उपवर्गीकरणाच्या संदर्भात कोण आपल्यासाठी धावून आले? आपलेच पक्ष ना. याची जाण आणि भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.